तर राहुल फोनवर बोलतोय आणि तोपर्यंत मी समोसे करतो ब्रेकफास्टला। तर मी घरी पोहोचलोय आणि वाटेत एक किस्सा झाला। आता आपण घरी आरामात जाऊन जेवू शकतो। आज राहुलला 2 वर्ष झाली US मध्ये येऊन। समोसे झालेले आहेत। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि जसं की लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी 3 फर्निचरचे आयटम घेतले होते, त्याच्यातले 2 मी अनबॉक्स आणि असेंबल केलेले आहेत। तर आता आपलं एक शेवटचं राहिलेलं आहे, ते आपण करायला सुरुवात करूया। पण त्याआधी एक नवीन गोष्ट आलेली आहे। तुम्ही इकडे बघू शकता की सोफा आपला गायब झालाय। गायब नाही झालाय, तुम्ही साईडला ठेवलाय। माझा प्लॅन हा सोफा टाकायचा आहे, पण ह्याचा फक्त हा जो साईडचा पोर्शन आहे हा मी ठेवणार आहे, बाकीचं टाकणार आहे। तर सध्या मी इकडे ठेवलेला आहे आणि सगळं पांढरंच होतं आणि हा सोफा जरा मळकट वाटत होता, म्हणून मी जरा डार्क कलरचा सोफा घेतलाय। बघा इकडे आलेला आहे आणि हा मी ॲशली फर्निचर स्टोअर वरनं मागवलाय। सो आता उघडूया। मी याला सोफा म्हणतोय, पण हा फुटॉन आहे। फुटॉन आणि सोफ्यामध्ये फरक म्हणजे फुटॉनला जनरली आर्मरेस्ट नसतात, पण ह्याला आर्मरेस्ट आहेत, म्हणून मी याला सोफाच म्हणणार। आता बॉक्स मधनं काढलाय आणि हे ब्लॅक कलरचं असं कव्हर आहे, त्याच्या आता सोफा आहे। पहिला बॉक्स साईडला ठेवतो। त्याच्यावर त्याचं मॅन्युअल पण आलंय कसं करायचं, पण मी युजली मॅन्युअल वगैरे वाचत नाही, बघूनच कळतं किती डिफिकल्ट असेल सोफा असेंबल करणं। आणि हे कव्हर केवढं पातळ आहे बघा, हाताने नुसतं निघतंय। आणि हा कलर आहे सोफ्याचा, तरी छान वाटतंय। आता हे उघडतो आणि दाखवतो। तर या डब्यात त्याचे पाय वगैरे आलेत आणि या सोफ्याच्या आतमध्येच त्याचा आर्मरेस्ट वगैरे आलेला आहे। पॅकिंग एकदम मस्त केलेलं आहे याचं। हे कमीत कमी पॅकिंगमध्ये सगळे पार्ट्स आलेत। मी तिकडनं या साईडला आणलं, कारण इथेच ठेवणार तर इकडेच असेंबल करतो, कारण परत तो तिकडे असेंबल केला की मला एकट्याला इथे उचलून आणावं लागेल। हे बघा, या बॉक्समध्ये याचं अख्खं टूल किट आलेलं आहे। जे टूल्स लागतात ते मस्त पॅक करून आलं आहे। युजली असं एका पिशवीत देतात। ओके, सो आपला आता सोफा असेंबल करून झाला आहे आणि खूप वेळ लागला, कारण मी एकटाच होतो आणि हेल्प करायला कोणी नव्हतं, म्हणून मला शूट करता आलं नाही। तर हा बघा असं आहे आणि मला तर खूप आवडलंय। तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटला। हे जे 2 बसायचे त्याचे फोल्ड करून एकावर एक आले होते, मध्ये त्याच्या हिंज आहे, मग हे साईडचे 2 लावायला लागले आर्मरेस्ट आणि खालचे पाय लावायला लागले। आणि 6 पाय आहेत, 4 कॉर्नर्सला आणि मध्ये पण आहेत त्या हिंजकडे। आणि मटेरियल लिनन आहे, नेव्ही ब्लू कलरचं, आणि एकदम सॉफ्ट पण नाही आणि एकदम हार्ड पण नाही आहे, परफेक्ट आहे। आणि ह्याला आपण बेडमध्ये पण कन्वर्ट करू शकतो। आणि मी 6 पाय बोललो, पण खरे 8 पाय आहेत, ते तुम्हाला दाखवतो 8 कसे। हे आधी काढावं लागेल, गरज नाही आहे काढायची, पण मी तुम्हाला एक साईड करून दाखवतो। या बॅकरेस्टमधनं झीप उघडली, 8वा पाय काढला बाहेर आणि हे बघा असा हा बेड पण होतो याचा। त्या साईडचा केल्यावर एकदम फ्लॅट होतं, करून दाखवतो। एकदम काय बेड सारखं कम्फर्टेबल नाही होणार, पण जर एक्स्ट्रा कोण आलं आणि जागा कमी असेल तर झोपायला ठीक आहे। आणि हा फुटॉन असल्यामुळे थोडासा लो आहे। माझा आधीचा सोफा होता तो जरासा या टेबलच्या हाईटचा होता, पण हा जरा कमी आहे, पण एवढा काय फरक वाटत नाही। हे बघा, रात्री असा दिसतोय सोफा आणि दिवसापेक्षा रात्री जास्त छान वाटतं असं मला वाटतं। आणि थर्ड गोष्ट मी अनबॉक्स केली नाही, मी करणार होतो, पण नंतर मला मित्रांसोबत बाहेर जायचं होतं म्हणून राहून गेलं। आता रात्रीचे 10 वाजलेत आणि मी राहुलला घ्यायला चाललोय। राहुल आपल्याकडे वीकेंडला राहायला येणार आहे। सो तिसरा आयटम हा जो बॉक्स आहे तो त्याच्यावरच अनबॉक्स करीन। सो आता त्याला घ्यायला जाऊया। गाडी धुवायला झाली आहे, पण आता मस्त एक रात्रीची ड्राईव्ह पण होईल। पेट्रोल कमी आहे, 24 मैलच जाईल, पण राहुलकडे पोचू शकतो। त्याला पिकअप करू आणि मग नंतर पेट्रोल भरू। आणि आता हायवेला लागल्यावर जरा हाय स्पीड ड्रायव्हिंग करणार आहे। खूप दिवसात सर नाईट ड्रायव्हर निघालो नाही आहे, सो आज जरा मजा येईल। काच थोडी खराब आहे आणि वायपरचं पाणी पण संपलं आहे, म्हणून तुम्हाला थोडी काच खराब वाटत असेल, पण ते मेन रोडवर थोडासा ट्रॅफिक आहे, पण आता हायवेला लागल्यावर रिकामा असेल। राहुल आलाय, पिकअप केलंय त्याला आणि आता पेट्रोल भरतो, कारण गाडीत 4 मैलच रेंज होती। सो पेट्रोल भरूया आणि घरी जाऊया। तर मी घरी पोचलोय आणि वाटेत एक किस्सा झाला।
मी हायवेवर होतो आणि फुल एक्सिलरेट करत होतो, तेवढ्यात गाडीचं वॉर्निंग आलं आणि थोडी व्हायब्रेट व्हायला लागली आणि आलं की इंजिन मॅल फंक्शन, ड्राईव्ह केअरफुली, आणि हळूहळू पॉवर कमी व्हायला लागली, स्लो व्हायला लागली. म्हणून मी पटकन पार्किंग लाईट लावलं आणि हळूहळू ह्याला सांगितलं कुठे गॅस स्टेशन जवळ आहे तिकडे बघ, कारण जर गाडी बंद पडली तर तिकडे लावावी लागेल. स्पीड कमी कमी होत होता, पण त्याच्यात आम्ही कसे तरी गॅस स्टेशनवर पोहोचलो आणि थोडा वेळ गाडीला थोडा रेस्ट दिला आणि त्याच्यानंतर चालू केली गाडी, तर एकदम नॉर्मल चालू झाली. आता मी एकदम फुल स्पीड आलो घरी, काय झालं नाहीये. पण मला असं वाटतं की खूप दिवसापासून जुनं फ्यूल गाडीत होतं, तर ते जेव्हा लाईनीतून गेलं तेव्हा थोडा प्रॉब्लेम झाला असेल. तर आता आम्ही घरी पोहोचलोय. आता माझ्याकडे एक स्कॅनर आहे, तो पहिला गाडीला लावणार आहे आणि सगळे फॉल्ट कोड स्कॅन करणार आहे आणि त्याच्याने आपल्याला कळेल की एक्झॅक्टली काय झालं होतं. सो चला आता ते करून बघूया. रोहन आता गाडीच्या OBD2 पोर्टमध्ये स्कॅनरचं टूल लावतोय. मग ते टूलनी आयपॅडला कनेक्ट होणं ब्लूटूथनी, आणि मग आयपॅडवरती आम्हाला एररचे कोड्स दिसणार जे जे आम्हाला आलेले गाडी चालवताना. हा सगळ्यात बोरिंग आणि टेन्शन देणारा क्षण आहे. 15 एरर आहेत, पण काय काय एरर जे असतात ते गाडी बंद केल्यावर टेम्परेचर वगैरे त्याचे येतातच. जे क्रिटिकल एरर आहेत ते आपल्याला ते पण आयडेंटिफाय करूया कुठले आहेत. टोटल 19 एरर्स फाउंड आलेत. ओके, डिजिटल इंजिन इलेक्ट्रॉनिक्स हेच आपल्याला बघायचं. जो प्रॉब्लेम मी सस्पेक्ट केला होता तोच होता. जे फ्युलचं मी बोललो की फ्युल जुनं होतं म्हणून खराब, म्हणजे ते क्वालिटी त्याची खराब असणार. तर पहिला एरर आपण बघू शकतो, मिक्सचर टू लीन येते. मिक्सचर म्हणजे एअर फ्युल रेशो, लीन म्हणजे त्याच्यामध्ये फ्युल कमी आहे आणि एअर जास्त आहे, त्यामुळे मिसफायर डिटेक्ट झाली आहे. सिलेंडर 4, सिलेंडर 3, सिलेंडर 1 मिसफायर डिटेक्टेडचे एरर आहेत. त्याच्यानंतर मल्टिपल सिलेंडर्स इंजेक्शन इज स्विच्ड ऑफ, तर बॅड फ्युल गाडीने डिटेक्ट केलं म्हणून इंजेक्शन त्या सिलेंडर्सचं बंद केलं. तर 1, 2, 3, 4 आणि 5 सिलेंडर, या गाडीला 8 सिलेंडर आहेत, V8 इंजिन आहे, त्याच्यातले 5 सिलेंडर बंद होते. म्हणजे आम्ही बेसिकली बाईक चालवत होतो BMWची. बेसिकली 3 सिलेंडर वॅगनरच्या इंजिनवर. सो आता हे फॉल्ट मी सगळे क्लिअर करणार आहे आणि त्यानंतर गाडी परत चालू करीन, तर हे परत आले नाही पाहिजेत. आता गाडी चालू आहे आणि एकही एरर नाहीये. सो बॅड फ्युलचाच एक थोडासा पॅच होता, तो गेला आणि सगळं नॉर्मल झालं. सगळे एरर कोड्स क्लिअर केले, परत गाडी बंद करून चालू केली, चेक केलं, एकही एरर नाहीये. आणि हे आपले लाईव्ह डेटा व्हॅल्यूज आहे. हे अनइवन सिलेंडर रन होतोय त्याचा डेटा आहे, जो एकदम मिनिमल आहे, नॉर्मल आहे. आणि हे टार्गेट फ्युल मास पर सिलेंडर आहे, जे नॉर्मल आहे. आणि आपलं इंजिन स्पीड आहे, तर मी थोडं रेव्ह केल्यावर वाढेल. आणि आपलं बॅटरी व्होल्टेज आहे. सो काय मेजर प्रॉब्लेम नाहीये, बरं झालं, कारण मेजर प्रॉब्लेम असता तर वाट लागली असती. म्हणून आता आपण घरी आरामात जाऊन जेवू शकतो. राहुलनी पिझ्झा आणलाय, पण मी ऑलरेडी मागून ठेवलं होतं चिकन चेटिनाड, चना मसाला आणि 2 रोटी आणि 2 नान. सोफा कसा वाटला? मस्त आहे, बघून कम्फर्टेबल वाटतं. पहिला सोफा असा वाटत होता बसायला. चालेल, तू बस, मी जेवण गरम करतो. मस्त आहे. रात्रीचे 12:15 वाजलेत आणि आता आम्ही डिनर करतोय. चना मसाला, चिकन चेटिनाड, एक अर्धा नान अर्धी रोटी, अर्धा नान अर्धी रोटी आणि 2 स्लाइस पिझ्झाचे. गुड मॉर्निंग. आता आम्ही उठलोय आणि राहुल पण उठलाय. आता मी ब्रेकफास्टमध्ये समोसा खाणार आहे. फ्रोझन मी आणून ठेवलेले, तेच एअर फ्रायमध्ये करणार आहे. आणि चहा बनवणार होतो, पण आता कॉफी मशीन घेतलं म्हणून आम्ही कॉफी बनवून पिणार आहे. आज राहुलला 2 वर्ष झाली आहेत US मध्ये येऊन, तर त्या निमित्ताने आम्ही स्पेशल काही नाही करणार आहे. आम्ही दोघं पिणार आहोत म्हणून मी डबल शॉटची बास्केट लावली आहे आणि ही सिंगल शॉटची आहे. याच्यामध्ये कमी कॉफी राहते, त्याच्यात जास्त राहते. आणि एस्प्रेसोचा कप माझ्याकडे एकच आहे म्हणून मी या 2 कपमध्ये बनवणार आहे. तर डबल शॉट आहे म्हणून डबल शॉटचं बटन दाबतोय. आता आपण मिल्क स्टीम करणार आहोत.
आता आपला हा एस्प्रेसो शॉट रेडी झालेला आहे. आता आपण दूध टाकणार आहोत. राहुल त्याच्या कपचं करतोय. मी इथे काहीतरी कलाकारी करायचा प्रयत्न केलाय. राहुल त्याची कॉफी करतोय. मी जरा कलाकारी करायचा प्रयत्न केला माझ्या कॉफीवर. जसं व्हिडिओमध्ये दाखवतात तसं जराही जमत नाही आम्हाला. व्हॉट्सअप, मी दादाच्या घरी आलोय. काय नाही, आम्ही व्लॉगचं शूटिंग करतोय, कॉफी बनवतोय आम्ही. काय नाही, कॉफी बनवतोय. आता बनवली, प्यायच्या वेळेला तुमचा कॉल आला म्हणून आता आम्ही थोड्याने पिऊ. मग आता कुठे आहेस तू? मी आता आहे मादागास्कर आणि आफ्रिका आयलँडच्या मध्ये. आफ्रिका आणि मादागास्कर आयलँडच्या मध्ये. आयला खतरनाक. इंडियाला येतोय तू सिक्का तिकडून सोमालिया वरती. ती सोमालियाच्या जवळून जाणार आहे. पायरेट सगळे सोमालियाले असतात. खतरनाक. तिकडून राईट टर्न मारून मग गुजरातला येणार सिक्का. तर राहुल फोनवर बोलतोय आणि तोपर्यंत मी समोसे करतो ब्रेकफास्टला. आणि कॉफी आम्ही प्यायली नाही अजून, कशी झाली आहे ते माहीत नाही, म्हणून बॅकअपसाठी चहा पण ठेवला आहे मी. जर कॉफी नाही आवडली तर चहा पिऊ शकतो. फ्रोझन समोसे आहेत आणि त्याच्यावर चटणी पण दिलेली असते. हे पण अवनमध्ये, मायक्रोवेव्हमध्ये करू शकतो, अवनमध्ये करू शकतो किंवा एअर फ्रायरमध्ये करू शकतो किंवा तळू पण शकतो. पण एअर फ्रायर मला सर्वात बेस्ट वाटतं. एअर फ्रायर प्रीहीट करतोय आणि राहुलने एक पिझ्झा पण टाकलाय, 2 स्लाइस टाकलेत गरम करायला. आणि आपला बॅकअपचा चहा पण रेडी आहे. आता आमचा ब्रंचच होईल एवढं सगळं खायला आहे तर. आणि 11:15 वाजलेले आहेत. तर आता खाऊ पिऊ आणि मग खाली बघू, बॅडमिंटन खेळायला जाऊ शकतो. पण जबरदस्त ऊन पण आहे, तर बघूया. रोहन घरी सगळ्यांशी व्हिडिओ कॉलवर बोलतोय म्हणून मी तुम्हाला दाखवतोय समोसे एअर फ्रायर मध्ये. 2 मिनिटात होती. समोसे झालेले आहेत, पिझ्झा पण झालेला आहे. आमचा ब्रेकफास्ट करून झालाय आणि आता मी खुफिया मूवी बघतोय. आणि आम्ही असेच स्नॅक्स मागवलेत उबर इट्स मधून खाण्यासाठी. पॉपकॉर्न वगैरे मागवले, तर ते 10-15 मिनिटात येईल. तोपर्यंत पिक्चर स्टार्ट करतो. आता आमचा मूवी बघून झालाय. एकदम कंटाळा आणि आळस येतोय. कुठे बाहेर जाऊ असं किंवा काय करावं असं वाटत नाहीये. आता आम्ही आमचा शेवटचा तो डबा राहिला तो अनबॉक्स करतो आणि असेंबल करतो. तर हे वाला थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, जास्त पार्ट्स आहेत, म्हणून या मॅन्युअलमध्ये लिहिलं की 2 लोक पाहिजेत आणि एकाच्या कानावर पेन्सिल पाहिजे आणि एकाच्या हातात स्क्रूड्रायव्हर पाहिजे. तर आता आपण चालू करूया. हे बघा, खूप पार्ट्स आहेत. तर ऑलमोस्ट 80% झालेलं आहे. खूप वेळ लागला. आता लास्टचा एक ड्रॉवर आणि एक दरवाजा लावायचा. तर आपलं रेडी झालेलं आहे. 1.5 तास लागला आम्हाला. साधं असं एक ड्रेसर किंवा काय म्हणतात त्याला मला पण माहीत नाही, युनिट म्हणूया आपण. कपाट. एक ड्रॉवर आहे आणि एक अर्धा कपाट आहे आणि ते मागे ओपन आहे. तर माझा प्लॅन आहे ह्याच्यावर प्रोजेक्टर ठेवायचं बेडरूममध्ये, बेडच्या बाजूला. पण प्रोजेक्टर या हाईटवर ठेवून नीट नाही होणार, मग ह्याच्यावर परत काहीतरी डबा ठेवून त्याला थोडं उंच करावं लागेल. रोहन इन USA. आमचा कॉफीचा राऊंड 2 चालू आहे. कोल्ड कॉफी बनवता राहुल आणि ते साबुदाणा वड्याची तयारी चालू आहे. हे पण एअर फ्रायरमध्येच करणार आहे. पण मी एवढं केलं आहे, राहुल आता पुढचं कंटिन्यू करणार आहे कारण मला व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर मी आवारा पागल दिवाना बघतोय मूवी आणि आपले साबुदाणे वडे रेडी झालेले आहेत एअर फ्रायरमधले. एकदम कमी तेल लागलेलं आहे. तर राहुल खाऊन बघ. मस्त आहे. तर मी जेवायला बसतोय. 11:30 वाजलेत. अख्खा दिवस मी टाइमपास केला आहे असंच आराम करून. आणि जेवायला आहे डाळ भात, लोणचं आणि कोक झिरो आणि पापड आणि भरमसाठ पापड. मी जरा प्रेझेंटेबल करायचा प्रयत्न केला आहे आणि मी डायरेक्ट कालवून. तर
तर जेवण झालेलं आहे. आता आम्ही खातोय आईस्क्रीम. हे सर लेयर्ड जिलाटो आईस्क्रीम आहे, कुकीज अँड क्रीम फ्लेवरचं. तर असा होता आजचा व्हिडिओ. घरीच टाइमपास केला आणि कुठे बाहेर गेलो नाही. जेवण बिवण बनवलं, खाल्लं पिल्लं, घरीच मजा केली. आणि आज संडेची सकाळ आहे आणि आज पण राहुल अख्खा दिवस राहणार आहे. रात्री मी त्याला सोडायला जाईन. पण आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.